माझे नाव त्रिशा आहे. आज मी तुम्हाला शेतकरी बाप जगाचं पोषण याविषयी 4-5 वाक्य बोलून दाखवणार आहे. ते तुम्ही शांततेशी ऐकावे अशी माझी विनंती आहे. शेतकरी श्वास आमचा शेतकरी ध्यास आमचा शेतकरी श्वास आमचा शेतकरी ध्यास आमची माती नदी मायाची माती नदी मायाची शेतकरी जात आमची शेतकरी जात आमची. शेतकरी पृथ्वीवर अन्नदाता म्हणून जन्मतो. तो अन्नाचे एका कणासाठी जगतो. तो अन्नाचे एका कणासाठी जगतो. डोक्यावर कर्ज घेऊन त्याला कष्ट पेलावे लागतात. त्याला ऊन वारा पाऊस याचे त्याला भान नसते. पिकांच्या प्रत्येक कणाला त्याला छातीस लावावे लागते. एवढे कोणत्या निमिषात काय येते की फक्त आत्महत्या. हा जगाचा पोशिंदा आजही पारतंत्र्यात अडकलाय. हा जगाचा पोशिंदा आजही पारतंत्र्यात अडकले. शेतकरी जगाचा अन्नदाता बनले, पण त्याचा जगण्याचा अधिकार सरांनी घेतलाय. कारण शेतीमालाला दरच नाही. त्याच्या डोक्यावर कचऱ्याचे डोंगर चढले आहे, म्हणून तो आत्महत्येचा मार्ग निवडतोय. माझा शेतकरी बाप रोज शेतात राब शेतकरी बाप पोटाची उधारी चुकण्यासाठी रोज शेतात राबतो. कपाटीला गेलेलं पोट पाहून वाटते की कुठल्या जन्माचे ऋण फेडतो. ज्या दिवशी भाकरी पिझ्झाप्रमाणे ऑर्डर करावी लागेल, या दिवशी या देशाला शेतकऱ्याची किंमत करेल. 23 डिसेंबर हा शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. भारत कृषीप्रधान की क्रेडिट हाच मोठा प्रश्न पडतो की शेतकरी जगला काही मेला काही. सांगा पुन्हा फरक होतो. पीक मारायला भाव द्या. जातीपासून जगला पाहिजे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद. माझे नाव त्रिशा आहे. आज मी तुम्हाला शेतकरी बाप जगाचं पोषण याविषयी 4-5 वाक्य बोलून दाखवणार आहे. ते तुम्ही शांततेशी ऐकावे अशी माझी विनंती आहे. शेतकरी श्वास आमचा शेतकरी ध्यास आमचा शेतकरी श्वास आमचा शेतकरी ध्यास आमचा माती नदी मायाची शेतकरी जात आमची शेतकरी जात आमची. शेतकरी पृथ्वीवर अन्नदाता म्हणून जन्मतो. तो अन्नाचे एका कणासाठी जगतो. तो अन्नाचे एका कणासाठी जगतो. डोक्यावर कर्ज घेऊन त्याला कष्ट पेलावे लागतात. त्याला ऊन वारा पाऊस याचे त्याला भान नसते. पिकांच्या प्रत्येक कणाला त्याला छातीस लावावे लागते. एवढे कोणत्या निमिषात काय येते की फक्त आत्महत्या. हा जगाचा पोशिंदा आजही पारतंत्र्यात अडकलाय. शेतकरी जगाचा अन्नदाता बनले, पण त्याचा जगण्याचा अधिकार सरांनी घेतलाय. कारण शेतीमालाला दरच नाही.